नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचं विचार. आजचं नियोजन आहे वामन म्हात्रे साहेब प्रतिष्ठान मित्रमंडळ. गेले 5 वर्ष हा कार्यक्रम रवा, मैदा आणि साखर 1 रुपया नामात्रांनी प्रत्येक वर्षी वाटप करत आहे. ही दिवाळी गोड करत आहेत. याच्यामध्ये सर्व गरिबाचा वाडा, उमेशनगर, काही प्रमाणात राजूनगर किंवा इतर परिसर आमचा आहे. या परिसरामध्ये सर्व लोक नागरिक महिला बहिणी लाभ घेतात. त्याचप्रमाणे मला वाटतं लक्की ड्रा देखील बहिणीने आम्ही ठेवलेला आहे. आणि हा मला वाटतं 5 वर्ष 500 महिलांना आपण 500 भावांना देखील लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे. वामन म्हात्रे प्रतिष्ठान हा गेले 5 वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाकरता सर्वच जण, त्यांचे बंधू बाळाशेठ असेल, त्यांचे छोकरा अनमोल असेल, तसेच संदेशजी पाटील साहेब असतील, तसेच आमच्या ताई गुलाबताई माजी नगरसेवका असतील, तसेच रसिका ताई देखील असतील. अशी सर्वही मंडळी या परिसरातली सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवतात. कारण हा कार्यक्रम दिवाळी गोड करण्याकरता एकत्रित करीत असतात. त्याकरता ह्या वामन म्हात्रे प्रतिष्ठानचं जेवढं आभार मानतो तेवढं थोडकं आहे. मी पुन्हा असाच कार्यक्रम राबवत राहा अशी सर्व वामन म्हात्रे यांच्या प्रतिष्ठान मंडळाला विनंती करतो आणि नागरिकांना लाभ द्यावा हीच विनंती करतो. या ठिकाणी वामन म्हात्रे फाउंडेशन तर्फे गेल्या सलग 5 वर्षापासून हा कार्यक्रम नियोजित करण्यात येत आहे. पण या कार्यक्रमात रवा, मैदा, साखर फक्त 1 रुपयात कमी दरात आपले जे गोरगरीब लोक आहेत त्यांना 1 रुपयात कशी उपलब्ध होईल असं याचं नियोजन आमचे बाळादादा, संदेश आणि अनमोल आणि जे वामन म्हात्रे प्रतिष्ठानमधले जे लोक आहेत ते दरवर्षी करत असतात. काय नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत, पूर्वी मुख्यमंत्री होते, आणि त्यांच्या प्रेरणेने आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कार्याने या सगळ्या कार्यक्रम आम्ही आखत आहोत. वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग 5वा वर्ष आहे. आम्ही आमच्या सगळ्या नागरिकांना, आमच्या बहिणींना, आमच्या भावांना दिवाळी गोड कशी करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ह्या वेळेस त्यांचा आनंद आम्हाला दुगणित करता आला की ह्या वर्षीचा जो रवा, मैदा आणि साखर आम्ही 1 रुपया प्रति किलोने वाटप करण्याचं ठरवलं होतं. परंतु त्यात करण्याकरता आमचे ज्येष्ठ नगरसेवक विकासजी म्हात्रे साहेब, बंडूशेठ पाटील साहेब, संदेशजी पाटील, अनमोल म्हात्रे, आम्ही सर्वांनी असं ठरवलं की 1 रुपया पण यावेळी घ्यायचं नाही. आपल्याला ज्या सगळ्या माता बहिणी भगिनी आणि ज्यांना गरज आहे, खरोखर आज तुम्ही बघत असाल पैसेवाले लोक लाईनला राहणार नाहीत, आम्ही त्यांची तुलना करणार नाही, परंतु ती वस्तुस्थिती आहे. आणि यांना आज दिवाळी त्यांची गोड होण्यामध्ये आमचा सर्वांचा आनंद देखील द्विगुणित झालेला आहे. हीच खरी आमची दिवाळी आहे. ह्या माध्यमातून आमचा कमीत कमी 10,000 लोकांनी तरी फायदा घ्यावा त्या उद्देशाने आम्ही सगळं कार्यक्रम आखलेला आहे. आणि 10,000चा आकडा यावेळेस नक्कीच पार पडेल. यावेळेस आम्ही विकास शेठ म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, बंडूशेठ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन केलेला आहे की ह्या करत असताना आमच्या ज्या भगिनी आहेत ह्या 3-3, 2-2 तास लाईनीमध्ये उभं राहतात. मग त्यांच्यासाठी पण काय करायला पाहिजे ना आपल्याला. नुसतं रवा मैदा दिलं म्हणजे आपली जबाबदारी झाली अशी नाही. मग अशा 1,000 बहिणींचा आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून सन्मानित करणार आहेत. आता महिला भगिनींना जर सन्मानित करत असताना आमच्या भावांना कशाला साईडला करायचं, तर भावांचा देखील त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि 500 भावांना देखील आम्ही त्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना देखील याचा सन्मान करणार आहोत की जेणेकरून त्यांना देखील ह्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आनंद व्यक्त करता येईल. एकंदरीत शिवसेनेची शिकवण जर तुम्ही पाहिली तर हीच तर आहे की आपण जनतेच्या साठी रस्त्यावर कसं उतरणार आणि जनतेसाठी आपण किती कामं येणार, हीच बाळासाहेबांची शिकवण आहे, आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे आणि तीच आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची शिकवण आहे. आणि त्याच अनुषंगाने आज तुम्ही पाहत असाल मराठवाड्यात देखील खूप चांगल्या प्रकारे पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम शिवसेनेतर्फे होत आहे. तिथे आपले राजेशजी मोरे साहेब कल्याण ग्रामीणचे जे लाडके आमदार आहेत त्यांच्या वतीने हजारो किट्स जे आहेत ते त्यांच्या वतीने आता नुकतेच वाटले गेले.
त्याच अनुषंगाने प्रत्येक इथे आता जी दिवाळी साजरी होणार आहे ती सर्वांनाच आनंदी कशी व्हावी म्हणून या ठिकाणी वामन म्हात्रे फाउंडेशनतर्फे म्हणजेच आपले बाळा म्हात्रे साहेब असतील, संदेशजी पाटील असतील, अनमोलजी म्हात्रे असतील आणि इतर सर्वच यांनी एक चांगला स्तुत्य उपक्रम इथे घेतलेला आहे, जेणेकरून नागरिकांना फक्त कमीत कमी 1 रुपया दरात साखर, मैदा आणि रवा वाटप हा स्तुत्य उपक्रम इथे केलेला आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता त्यांचा बॅनर लागला आहे, पण तुमच्या मागे जे हजारोंच्या संख्येने इथे नागरिक आले ते दर्शवतंय की यांनी हा कार्यक्रम खूप यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी इथे उभी राहणार आहे।